एका गावात एक गरीब पण श्रद्धावान स्त्री राहत होती. तिच्या जीवनात सतत दुःख, आजारपण आणि आर्थिक अडचणी होत्या. खूप प्रयत्न करूनही तिच्या समस्या सुटत नव्हत्या. एके दिवशी तिला एका साधूने स्वामी समर्थांचे 9 गुरुवारचे व्रत करण्याचा सल्ला दिला. त्या स्त्रीने मनोभावे स्वामी समर्थांचे ध्यान करून व्रतास सुरुवात केली. प्रत्येक गुरुवारी सकाळी स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करायची, स्वामी समर्थांची पूजा करायची, दिवा लावायची आणि स्वामी समर्थांची कथा वाचायची. उपास करून फळे घ्यायची. पहिले काही गुरुवार कठीण गेले, पण तिने श्रद्धा सोडली नाही. 7व्या गुरुवारपर्यंत तिच्या घरातील वातावरण बदलू लागले. आजारपण कमी झाले, आर्थिक स्थिती सुधारली, मनाला शांती मिळाली. 9व्या गुरुवारी व्रत पूर्ण करून तिने स्वामींचे आभार मानले. काही दिवसातच तिच्या जीवनातील मोठ्या समस्या सुटल्या आणि तिचा स्वामींवरचा विश्वास अधिकच दृढ झाला. श्रद्धा आणि सबुरी हे स्वामी समर्थांचे मुख्य तत्व आहे. तुम्ही स्वामींची सेवा नक्की करून बघा, तुम्हालाही नक्की फळ मिळेल.